Rajabhav Desai Marg, and your destination will be on the left. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आलो आहे माहीम लोअर परेल इकडे आणि संकेत क्रमांक आहे 563 आणि इकडे MIG कॅटेगरीसाठी 4 फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत आणि प्रोजेक्टचं नाव आहे 1515 मोनेको. कार्पेट 810 की 813चा कार्पेट आहे आणि याची प्राईज आहे जवळपास 3 करोड म्हणजे 2.93 CR याची प्राईज आहे. आणि माझ्यासमोरच ही बिल्डिंग आहे, तुम्ही बघू शकता. आजूबाजूचा परिसरही मी तुम्हाला दाखवलेला आहे. प्रभादेवी बस स्टॉप आहे, तिथून हे 400 मीटरवर आहे आणि बाहेर गेलात तिथूनच चौक आहे. स्टार्टिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं. इकडे टोटल 2 गेट आहे. हा राईट साईडला एक गेट आहे आणि तोच गेट आहे आणि समोर जे दिसतंय ना त्याचं पार्किंग आहे, बेसमेंटचं पार्किंग आहे आणि 3 BHK कॉन्फिगरेशनचे फ्लॅट्स आहेत. असा का आजूबाजूचा परिसर आहे. थोडीशी अजून माहिती आपण घेणार आहोत या प्रोजेक्टबद्दल. तर आता हे जे 4 फ्लॅट्स आहेत ना, हे 3 कॅटेगरीसाठी अवेलेबल आहेत. SP, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक यासाठी आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथे सॅम्पल फ्लॅटचे व्हिज्युअल्स दिसत आहेत. ते बघा, किचन आहे इकडे, हे बाथरूम आहे. हे म्हाडाच्या वेबसाईटवर दिलेले आहेत सॅम्पल फ्लॅटचे फोटोज. हा हॉल आहे. हे बाथरूम आहे. हा एंटर केल्या लिव्हिंग रूम हॉल. आता याच्या व्यतिरिक्त आपण हे पण जाणून घेऊया की इकडे याची प्राईस काय आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता इथे सेम कार्पेट आहे, जवळजवळ 829 स्क्वेअर फीटचा जो कार्पेट आहे याचा मार्केट प्राईस आहे 3.48 CR आणि तेच म्हाडाची जी प्राईज आहे ती आहे 2.92 CR. तर जवळजवळ 50-60 लॅक्सचा डिफरन्स आहे मार्केट प्राईजमध्ये आणि म्हाडाच्या प्राईजमध्ये कम्पेअर केलं तर एक 50 लॅक्सचा एक डिफरन्स आपल्याला बघायला. कनेक्टिव्हिटी बघून घेऊया आपण. जर कनेक्टिव्हिटी वाईज जर बघितलं ना तर सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन जे आहे ना तर ते जवळजवळ 1 किलोमीटरवर आहे या प्रोजेक्टपासून. आणि दादर रेल्वे स्टेशन आहे हे 2.4 किलोमीटर आहे, म्हणजे एक 10 मिनटावरती आहे. आणि त्याच्यानंतर याचं थोडंसं आपण हे पण बघून घेणार आहोत की याचा फ्लॅटचा प्लॅन कसा असणार आहे. ठीक आहे, ते बघा इकडे ना हे असणार आहे. इथे थोडंसं आपण झूम करूयाला. इकडे हे स्टेअरकेज असणार आहे, त्याच्या बाजूला इथे लिफ्ट लॉबी आहे आणि इथून एंटर केल्यानंतर हा तुम्हाला मोठा हॉल आणि लिव्हिंग आणि डायनिंग रूम मिळणार आहे इकडे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग याच्या बाजूलाच इथे तुम्हाला किचन मिळणार आहे. किचनचे एंटर केल्यानंतर इथे एक तुम्हाला बेडरूम मिळणार आहे विथ वॉशरूम. त्याच्यानंतर मग इथे लिव्हिंग रूमपासून अजून एक 2 बेडरूम्स असणार आहेत. इकडे हा जो असणार आहे तो मास्टर बेडरूम आहे, पुन्हा त्याला अटॅच वॉशरूम असणार आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक इथे बेडरूम आणि अटॅच वॉशरूम असा हा 3 BHKचं कॉन्फिगरेशन हा असणार आहे.